साधू महाराज कंधारकर दिंडीची सेवा करण्याची परंपरा कायम ठेवू, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले. सविस्तर बातमी अशी की साधू महाराज कंधारकर यांच्या दिंडीची सेवेची परंपरा कायम ठेवू, माझे घराणे देखील वारकरी संप्रदायाचे आहे, त्यामुळे ही सेवा अखंड सुरू ठेवण्याची ग्वाही माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी साधू महाराज यांच्या दिंडीला पंढरपूरकडे जाताना माळेगाव येथे व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने साधू महाराज कंधारकर दिंडीला निरोप देण्याचा कार्यक्रम माळेगाव येथे घेण्यात आला. यावर्षी ज्ञानेश्वर महाराज यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या दिंडीला 50 वर्ष पूर्ण झाले आहे. तो सोहळा देखील माळेगावच्या शासकीय विश्रामगृहावर साजरा करण्यात आला. यावेळी साधू महाराज कंधारकर दिंडीचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, बनसकर महाराज, त्याचबरोबर जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर यांच्यासह वारकरी, माळेगावच्या नगरीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या प्रसंगी पुढे बोलताना प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की मी दरवर्षीप्रमाणे दिंडीत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करतो आणि माझ्या मतदारसंघातील ही दिंडी असल्याने या ठिकाणी देखील जिल्ह्याच्या सीमेवर दरवर्षी चिखलीकर परिवाराच्या वतीने स्वागत आम्ही करतो आणि ती परंपरा कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. साधू महाराज कंधारकर दिंडीच्या सेवेला जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही करण्यास तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. पुढच्या वर्षी दिंडीला 51 वर्ष पूर्ण होत आहेत. माळेगावच्या खंडेरायाच्या दरबारामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. चिखलीकर कुटुंबियाच्या वतीने साधू महाराज दिंडीतील वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हातात भगवी पताका घेऊन नांदेड लातूर जिल्ह्याच्या सीमेवर दिंडीचे स्वागत करून दिंडीला निरोप देखील दिला. मध्ये तुम्ही सामील झालेला आहात आणि इथे माळेगावमध्ये येऊन तुम्ही सेवा देखील करत आहात. कसं वातावरण वाटत आहे दिंडीचं? असं आहे की साधू महाराज संस्थांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे आणि ती परंपरा हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कंधारकर चालवत आहेत. आज सगळ्यात आनंदाचा दिवस एवढाच आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणावर सर्व संप्रदायातली मंडळी ते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे. मला असं वाटतं की गेल्या 20 वर्षापासून माझ्या कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही दिंडीचं स्वागत करतो आणि आम्हाला जे काही घडत असेल ते अन्नदान करण्याचा प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न करतो. माझे वडील कैलासवासी गोविंदरावजी पाटील यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली आणि मी ती चालू ठेवलेली आहे. कधीमध्ये मी जर येऊ शकलो नाही तर मग चिरंजीव प्रवीण असेल, कुटुंबातली सगळी मंडळी असेल, हे सगळेजण इथे येतात. एक जगाच्या पाठीवरचा वेगळा आनंद आणि वेगळा सोहळा जर काय असेल ते पांडुरंगाच्या यात्रेच्या निमित्तानं वारकऱ्यांची करायची सेवा. मी गेल्या 17-18 वर्षापासून लोणंदला जातो, पांडुरंगाचं दर्शन घेतो. लाखोच्या संख्येनं भक्त मंडळी येतात. माऊलीच्या दिंडीमध्ये 4-5 लाख लोक असतात, तुकाराम महाराजाच्या दिंडीत 4-5 लाख लोक असतात. असा सोहळा माझ्या आयुष्यामध्ये मी कुठं बघितला नाही आणि आज साधू महाराज संस्थांच्या वतीनं जाणाऱ्या दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी आणि माझ्या वतीने जे काही सेवा होईल माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं तो करण्यासाठी आम्ही सगळेजण इथं आलो.